नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. जनाक्रोश महाआंदोलनाची अमरावती येथे जोरदार तयारी. डॉक्टर बाबासाहेबांच्या स्वप्नातील समाज घडविण्यासाठी उपवर्गीकरणाचा लढा ताकदीने लढणार डॉक्टर अंकुश गोतावळे. अमरावती येथे दिनांक 29 मार्च 2025 ला सकल मातंग समाजाची सभा पार पडली. त्यासाठी स्थानिक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी अतिशय उत्कृष्ट नियोजन केले होते. सभेला जिल्हाभरातून समाज बांधव आलेले होते, तर राज्याच्या सर्वच विभागातून राज्य समन्वयक उपस्थित होते. 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानुसार राज्य सरकारने आरक्षणाचे उपवर्गीकरण करावे, यासाठी सकल मातंग समाजाच्या वतीने दिनांक 20 मे 2025 ला आझाद मैदान मुंबई येथे जनआक्रोश महाआंदोलन आयोजित केलेले आहे. त्याचा प्रचार आणि प्रसिद्धीसाठी बैठक आयोजित केलेली होती. बैठकीस मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मे 20 च्या आंदोलनासाठी समाज बांधव उत्साही असल्याचे दिसून आले. सदर सभेच्या अध्यक्षस्थानी श्री एस धुपे सर उपस्थित होते, तर मार्गदर्शक म्हणून माजी आमदार श्री नामदेव ससाणे साहेब, श्री अशोक लोखंडे, श्री परिमल कांबळे, श्री मारुती वाडेकर, श्री डॉक्टर अंकुश गोतावळे, सौ ससाणे मॅडम, सौ लोखंडे मॅडम, श्री कैलास दाखोरे हे राज्य समन्वयक उपस्थित होते. यावेळी स्थानिक समाज बांधव यांनीही जनाक्रोश आंदोलन यशस्वी होण्यासाठी अनेक सूचना केल्या आणि मे 20 आंदोलनाला मुंबईत येणार असा संकल्प केला. राज्यभरातून सुरू असलेली तयारी पाहता जनाक्रोश आंदोलन हे निर्णायक ठरेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. यावेळी स्थानिक पदाधिकारी माननीय देवीलाल अवचार, श्री रवी वानखेडे, श्री नामदेव झोंबाडे, डॉक्टर रुपेश खडसे, श्री पंकज जाधव, श्री गौरव गवळी, श्री गायकवाड, श्री भैसने, श्री खडसे, श्री खंडारे यांनी बैठक यशस्वी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. नॅशनल हेड राजेश खडसेची रिपोर्ट. महात्मा ज्योतिबा फुलेंची म्हणजे समाज बांधवांना सुशिक्षित लोक आहेत आणि ते दादा वगैरे इथं बसलेले आहेत. तर आपण मांडणी करत असताना, आपल्या समाजात जात असताना कुणातरी जातीचा द्वेष म्हणून आपण बोलायचं नाही. याच्यामध्ये तंत्रशुद्ध माहिती काय आहे. आपल्याला द्वेष करून पदरात काय पडणार, फक्त आपला स्वतःचा बीपी वाढणार आणि कुणाला तरी अंगावर घेणार. या पलीकडे काही साध्य होणार नसतं. पण आपल्याला काय करायचं आहे की आपण कुठे चुकलो, कुठले टॅक्टिक्स आपले चुकले, आम्ही कशामध्ये कमी पडलो, दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा स्वतःला दोष दिली की माणूस मार्ग निवडतो आणि एकदा मार्ग निवडले की माणूस जोरदारपणे कामाला लागतो. मग ही जी चळवळ आहे ह्या स्वातंत्र्याच्या नंतर आता बरेचसे आयोग आहेत, बाकी गोष्टी आहेत त्या सांगत बसणार नाही. तर देशामध्ये आरक्षण आपल्याला